भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील भावड येथे शंकराच्या मूर्तीची तोडफोड आणि विटंबना समाजकंटकांनी केली आहे। या विरोधात आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील भावड येथे शंकराच्या मूर्तीची तोडफोड आणि विटंबना करण्यात आली। अज्ञात व्यक्तीने केलेल्या या कुकृत्याचे पडसाद उमटू लागले आहे। यातच आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी भावड या गावापासून 10 किलोमीटर अंतर गाठत अड्याळ पोलीस ठाण्यासमोर रास्ता रोको आंदोलन केलं। यावेळी आरोपींना अटक करावी अशी मागणी करण्यात आली। आरोपींना अटक न केल्यास भंडाऱ्यात भव्य मोर्चा उभारण्याचं आवाहन करण्यात आलं। कोणाची हिंमतच कशी होते मूर्ती तोडायची? एखाद्या दुसऱ्या धर्माची मूर्ती तोडली असती तर काय शांत राहिले असते का? मग पोलीस प्रशासन हो 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 केला असता। आणि आज आमच्या शिवजीची मूर्ती इतकी विद्रूप पद्धतीने फोडलेली आहे, डोकं फोडलं, हात फोडलं, सगळं तोडलेलं आहे, तरी आम्ही चुपचाप बसायचा? आम्ही का संड आहोत असतो? मला वाटते आता संड नाही, आता गुंड झालं तरी चालेल। आपल्याला मूर्तीच्या जे तुम्ही विटंबना केल्या त्याला तुम्ही ताबडतोब करा। आज 24 तासच्या आतमध्ये तुम्ही अंदाज केला असता तर आम्हाला मोर्चा काढायची गरज नाही। आम्हाला का उन्हामध्ये फिरायची सवय आहे?